दत्तात्रेया, आत्तापर्यंत तू एवढं तत्वज्ञान सांगितलंस, ब्रह्मज्ञान उकलून दाखवलंस, पण त्याचा लाभ माझ्या मनाला का होत नाही? सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. श्री दत्त प्रबोध. अध्याय 33. अनसूया मातेला गुरुकृपेचा लाभ. माझ्या मनात निस्संग होण्याचे विचार का येत नाहीत? माझ्या भावना वासना का विजत नाहीत? मला सद्गुरू केव्हा भेटावयाचा? अनसूयेनं विचारलं. माते, तुझी अशी अवस्था तुला पंचमहाभूतांनी झडपल्यामुळं झाली आहे. विषय लोभाच्या डंखामुळे तुझी मती भ्रष्ट झाली आहे. विकृती विकार बळावले आहेत. लोभामोहानं तुला अंध बनवलं आहे. तुझी माईक प्रीतीवर भक्ती जडली आहे. ही प्रीती सोडवणं सहजासहजी सोपं नसतं. माते, ती कल्पांतीपर्यंत चालू राहते आणि अखेर जीवाची फजिती करते. अपार दुःख भोगायला लावते. जन्ममरणाच्या फेऱ्यात बंदिस्त करून ठेवते. नरककुंड भाळी लिहिते. नरकात दुःख भोग आपले आपण भोगावे लागतात. सुखाचे सांगाती सर्व असतात. दुःख भोगताना मात्र ते एकट्यालाच भोगावं लागतं. तिथंही माझी माता, हे तात, हा पुत्र असं काही नसतं. तिथं उपयोगी कोणीही पडत नाही. यमालयात कोणत्याही प्रकारची दयामाया नसते. हर एक प्रकारे ते काया विटंबत असतात. पूर्वकर्माची शिक्षा देत असतात. ती दारुण शिक्षा ज्याची त्यालाच भोगावी लागते. त्यातून सुटका नाही आणि त्यातून सोडावयाला कोणीही समर्थ नाही. हाल हाल होऊनही या त्रासातून मुक्तता होत नाही. हे दत्तात्रेया, मग मी आता काय करू? या सगळ्यातून कशी मुक्तता करून घेऊ? मला भयंकर भीती वाटते आहे रे. एवढं सर्व आयुष्य षडरिपूंच्या सांगाती मी नष्ट केलं याची खंत राहून राहून वाटते आहे. पश्चाताप होतो आहे. प्रपंचाचा उबग आला आहे. अनुतापानं देह जळतो आहे. समोर माझा काळ मला उभा दिसतो आहे. आता तूच सांग, मी यातून माझी सुटका करून घेऊ, कोणाला शरण जाऊ? अनसूयेच्या डोळ्यातून खरोखर अश्रू घळघळत होते. पश्चातापाने मन दग्ध झालं होतं. कंठ सद्गदित झाला होता. अनन्य भावानं ती सद्गुरु दत्तात्रेयाला शरण गेली होती. दत्तात्रेयानं ओळखलं की तिला खरोखरच मुमुक्षु होण्याचा ध्यास लागला आहे. हीच सुवर्ण संधी आहे. जराही वेळ न दवडता त्यानं अत्रिमुनीच्या कुटीत तिला नेलं. आसनावर अत्री स्थानापन्न झाले होते. त्यांना दत्तात्रेयानं वंदन केलं. अनुतापानं दग्ध झालेल्या सतेज अनसूयेनं तत्क्षणी अत्रींच्या पायावर लोटांगण घातलं आणि त्यांचे चरणकमल घट्ट कवळून आपल्या अश्रूंच्या अभिषेकानं त्यांना अचिंब केलं. रोमांचांनी तिची काया थरथरीत होती. अष्टसात्विक भाव दाटून आले होते. तोंडातून शब्द फुटत नव्हता. अत्रिमुनीही कळवळले. तिची अशी अवस्था का व्हावी हे त्यांना कळेना. म्हणून त्यांनी तिच्या पाठीवर थोपटीत तिला विचारलं, हे सुकांत चंद्रानने, गजमानिने, आज तू अशा कोणत्या मोठ्या संकटात सापडली आहेस? माझे पाय कशासाठी धरले आहेस? कसली भीती वाटते आहे तुला? पतीच्या प्रेमळ स्पर्शानं आणि विचारणेनं तिला अधिकच भरून आला आणि तिच्या तोंडून शब्दही फुटेना. तेव्हा तिला आपल्या कुशीत घेऊन अत्रींनी तिच्या मुखाकडे टक लावली. डोळ्यात अत्यंत कोमल भाव एकवटून कृपादृष्टीनं तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिला सांत्वना देत कोमल स्वरात पुन्हा सांगितलं, भिवू नको, भिवू नको. जे काही होत आहे ते मनमोकळेपणानं सांग. नाथ, तुम्ही अनाथांचे नाथ आहात. सद्गुरु कृपाळू समर्थ आहात. त्रिविध तापांचे शास्ते आहात. मला अंगीकारून माझं भवभय हरण करा. जन्म मृत्यूच्या या दारुण फेऱ्यातून माझी सुटका करा. तुमच्या वाचून मला दुसरा कोणी त्राता नाही. म्हणून अनन्य भावाने मी तुम्हाला शरण आले आहे. पार्थिव सुखाचा त्याग करून दिव्य ब्रह्मज्ञानाचा लाभ तुम्ही मला करून द्या. शरणागताला दिलासा द्या. स्वात्मिक धनाचा घडा दाखवा. उन्मनी अवस्थेचा लाभ द्या आणि सर्व नाशिवंत गोष्टींचा नाश करून गुरुकृपेचा मला लाभ द्या. हे तात, मातेला ह्या लौकिक सुखाचा वीट आला आहे. अध्यात्म मार्गाने तिला स्वात्मिक सुखाचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी सद्गुरु कृपेची तिला जरूर आहे. तेव्हा आपण तिचे गुरु व्हा आणि तिला अनुग्रह द्या. हे त्रिगुणात्मक दत्तात्रेया, जशी तुझी इच्छा ती मला शिरसावंद्य आहे. सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होत आहे. ते तू करून घेतो आहेस, म्हणून गुरुदीक्षा देण्याची सर्व सिद्धता कर. साक्षात रिद्धी सिद्धी दत्तात्रेयांच्या पायाशी
तर सतत हात जोडून उभ्याच होत्या. दत्तात्रेयाने इच्छा प्रगट करतात सर्व सामुग्री सिद्ध झाली. वाजंत्री चौघडे वाजू लागले. सर्व पवित्र नद्यांची उदके सिद्ध झाली. नाना तऱ्हेची फुले पत्री पूजेसाठी आणली गेली. सुगंधी उटणी तयार केली. धूप दीप प्रज्वलित केले गेले. महावस्त्र आणण्यात आली. चंदन उटी उगाळली गेली. चौरंग सजवला. सगळी जय्यत तयारी झाली. अत्यंत अधीऱ्या मनानं अनसूया मातेनं आपल्या सद्गुरुपतीची षोडोपचारे पूजा केली. सुगंधी द्रव्य लावली. पितांबर नेसावयास दिला. त्यांना द्वादशी तिलक लावला. दोघांच्या मध्ये इतर ऋषीगणांनी अष्टदल कमळ सिद्ध केली आणि पूजा साहित्य अनसूयेच्या पुढे केलं. दत्तात्रेयानं मातेला सांगितलं, माते, सर्व लाज लज्जेचा त्याग करून आपल्या पतीची सद्गुरु रायाची पूजा कर आणि त्यांना प्रसन्न करून घे. अत्री मुनींनी तिच्याकडून पूजा करून घेतली आणि तिला आपल्या पुढ्यात चौरंगावर बसायला सांगितलं. गुरुची आज्ञा शिरसावंद्य मानून ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊन ऋषीगणांना वंदन करून ती आसनावर बसली. ती बसताच द्विजगणांनी मंत्रघोषाला सुरुवात केली. प्रथम विघ्नहर्त्या गजाननाचं स्मरण केलं. हृदयस्थ नारायणाला आळवलं. रमापतीचं चिंतन केलं. इष्टकुलदेवतांना नमन केलं. मग माता पित्यांना वंदन करून गुरु ब्राह्मणांना साक्ष ठेवून प्रयोगाला सुरुवात केली. कारणाचा संकल्प सोडून अक्षतोदक सोडलं आणि पूजनाला प्रारंभ केला. सकल अरिष्टांचं निर्दालन करण्यासाठी प्रथम श्री गजाननाची पूजा केली. नंतर कलशाची व मग इतर सर्व देवदेवतांची क्रमाक्रमानं पूजा केली. अशी सर्वांची पूजा झाल्यावर हातात अक्षता घेऊन ओंझळ जोडून तिनं गुरुचं निर्मळ स्तवन केलं. त्याला सुढाळ आवाहन केलं. अष्टदळपात पात्र मांडून सद्गुरूंचे चरणकमळ धरले. गंगोदकांनी ते धुतले. त्यावर पंचामृत शिंपडून मंत्रोक्त अभिषेक केला. 5 प्रकारची सद्भावानं पूजा केली. पुन्हा शुद्ध पाण्यानं त्यांचे पाय धुतले. स्वतःच्या ओचानं ते पुसले. गुरुरायाच्या मस्तकी कस्तुरी रेखाटली. केशर उटी अंगाला लावली. कपाळावर अक्षता टेकवल्या. कंठात सुगंधी पुष्पमाला घातल्या. मस्तकावर तुरा बांधला. धूपदीप नैवेद्य दाखवून सुवर्ण दक्षिणा दिली आणि प्रदक्षिणा घालून अतिशय सद्गदित कंठानं ती प्रार्थना करू लागली, हे गुरुराया, आता अंत न पाहता पतितेची उपेक्षा न करता माझी मनोकामना पूर्ण कर. अत्री मुनींच्या प्रेमसागराला अनसूयेच्या या कारुण्यपूर्ण प्रार्थनेनं पूर आला. प्रेमानंद एकवटून त्यांनी तिच्यावर कृपा कटाक्ष टाकला. तिला हृदयाशी धरलं. ते सारं अवधूतानं पाहिलं आणि त्याच क्षणी वाद्यांचा गजर करून गुरुनामाचं भजन करायला सुरुवात केली. अत्री अनसूयेच्या कानावर तो गुरुनामघोष पडताच त्यांचं स्वरूप संधांनी बिंबलं, तद्रूप झालं, तल्लीन झालं आणि त्यांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली. देहाचं भान दोघांनाही राहिलं नाही. मी तुपणा मावळून गेला आणि अनसूयेच्या वृत्ती स्थिर झाल्या. 4 घटका उलटून गेल्या तरी तिची ही उन्मनी अवस्था ओसरेना. सारे ऋषीगण चकित होऊन हे पाहत होते. दुर्वास आणि चंद्रालाही मातेची अध्यात्म ओढ पाहून मनस्वी आनंद होत होता. साऱ्या ऋषीललना या दृश्यानं भयचकित झाल्या होत्या. शेवटी अवधूतानं मुनींना विनंती केली, हे तात, आता आपण आपला कृपा समुद्र मागे घ्या. ती मुद्रा सोडून आता चंद्र सूर्याची व्यवस्था करा. त्यांना इथं प्रत्यक्ष प्रगट करा, कारण केव्हाचेच सर्व ऋषीगण इथं बसले आहेत. इथला कार्यभाग अजून राहिला आहे. माध्यान्ह होण्याची वेळ आली. या साऱ्या ऋषीगणांना द्विजवरांना भोजन द्यायचं राहूनच गेलं आहे. हे शब्द ऐकून अत्रिमुनी सावध झाले. त्यांनी अनसूयेकडे पाहिलं. अजूनही ती उन्मनी अवस्थेतच होती. स्वस्वरूपात मग्न झाली होती. निजरूपात बिंबून राहिली होती. तिला सावध कसं करावं हे त्यांना कळेना. मध्येच रंगाचा भंग करून चित्त विचलित करवेना. तसं केल्यानं विपर्यास झाला असता म्हणून ते चिंतेत पडले. हे सकळ ज्ञानी अवधूताला समजलं. अवधूत मातेच्या जवळ आला. त्यानं कळेची चेप मातेला दिली आणि तिची झोप उडवली. स्वतःच्या लीलेनं तिला सावध केलं. मातेने डोळे उघडले आणि सद्गुरूंच्या पायी लोटांगण घातलं. दत्तात्रेयाच्या कृपेनंच हा सारा चमत्कार घडला होता. उन्मनी अवस्था प्राप्त होऊनही केवळ दिगंबराच्या स्पर्शानंच ती मनात कोणत्याही प्रकारचे विकल्प न होता, विकृती न घडता सावध झाली होती. सद्गुरूंनी तिला विचारलं, अनसूये, उन्मनी अवस्थेत तू काय पाहिलंस?
अनसूयेनं उत्तर दिलं, स्वामी, ब्रह्मांडात सामावू न शकणारं तेज मी पाहिलं, त्याचं वर्णन करायला माझ्याजवळ शब्दच नाहीत. अनसूये, या तेजाचं अनुसंधानच दृढ राख. हे धननिधान मी तुला दाखवलं, ते तू अभ्यासानं निधान बनव. सद्गुरू राया, कशाला मला पुन्हा या नश्वर जगात ओढून आणलं, सोडलं? जिथं मी होते तिथं चांगली होते. त्या सुख साम्राज्यातून मला का ओढून आणलं? माते, जे जे मी तुला तत्वज्ञान विवरण करून सांगितलं, त्याचं प्रत्यक्ष चैतन्य रूप दर्शन सद्गुरू कृपेनं तुला लाभलं. सद्गुरू रायानं दिलेला जो बीजमंत्र आहे तो तू जप आणि नंतर एकाग्र बसून तुझं इप्सित साध्य करून घे. 4 देहात तू नेमस्त हो, कारण तुझ्या मस्तकावर त्या सद्गुरू कृपेचा हात सदैव आहे. म्हणूनच 4 शून्य आत लोटून 5व्यात जाऊन तू बस आणि 5वा रोकडा लाभ साधून घे. या 5व्या अवस्थेत कुठल्याही प्रकारचा आडमोडा नाही, उलट मनात मीनताचा निवाडा आहे. या मीनामध्येच मीनोन जावं, तार धरून लक्षी लक्षावं, दीप्त तारानील मुक्तपणानं सांडावं आणि सुवर्ण पुष्पांमध्ये भरून उरावं. जेव्हा तुळ तुळेल, जे पाहिलंय तेच भासेल, तिथं तुला तो झमक सुनील बिंदू स्थिरावलेला दिसेल. दत्तात्रेया, तू जे आता मला चक्रभेद सांगितलेस ते मी प्रयत्नानं साधीन, गुरुदाताराच्या मदतीनं मिळवीन. अनसूये, मी तुझा गुरु असलो तरी यापूर्वीच मी श्री दत्तात्रेयानं तुला सारं काही सांगितलं आहे. जे काही थोडं प्रत्यक्ष दाखवायचं उरलं होतं ते मी तुला दाखवलं. आता तुला उपदेशण्यासारखं काहीच उरलेलं नाही, पण जे अनुभवलंस, पाहिलंस त्याच्यामध्येच दृढता आणि चराचरात जे चैतन्य आहे तेच चैतन्य तत्व माझ्यात आहे असं बिंबवून सारं जग पहा. या पाहणीमध्येच तुला तो करता करविता दिसेल. सर्व करणारा तोच एक, आपण कुणी नाही. सर्व चिंता त्यालाच, सर्व साक्षी तोच, असं म्हणून आनंदघन राहावं. जोपर्यंत चराचरातल्या दृश्य पदार्थांची आस मनोमन, तोवर भवबंधाचा घट्ट पाश काचणारच. पण ती आसच नष्ट करून टाकली की सहजच भवबंधाचाही नाश होतो. तसंच जोवर जीवाला संकल्प विकल्पाचं प्रलोभन असतं तोवरच गर्भवास कायम नशिबी येतो. पण संकल्प विकल्पाचाच नाश केला की तो भोगावा लागत नाही, जन्म मरणाचा फेराही चुकतो. पण ही राहाटी चुकवणं कृत्यावर अवलंबून असतं. कृत्य मनाच्या अधीन असतात. मन हे वृत्तीच्या देठाला असतं आणि इंद्रिय विषय तृणा सरत असतं. अनिवार्य पूर्ण मनोवृत्तीनं भरलेलं असतं. असा सगळा उपदेश तुला दत्तात्रेयानं पूर्वीच केला. एक सांगायचं म्हणजे अनसूये, तू माझी जरी षोडोपचारे पूजा केली असलीस तरी मला तुझ्याकडून गोदान हवं आहे. ते या गडबडीत राहून गेलं. सारे ऋषीवर्य खोळंबले आहेत, तेवढं दान देऊन टाक. त्याचं फळ नाशिवंत असलं तरी त्यापासून मला व्यावहारिक पांगोळ मिळणार आहे. अनसूयेला त्याचा अर्थ समजेना. ती विचारात पडली आणि अत्री मुनींना म्हणाली, गुरुराया, जे नाशिवंत फळ आहे अशी माझी काया मी तुम्हाला केव्हाच अर्पण केली, मग आता गोदान अर्पण करण्यास का सांगत आहात? इंद्रियाबरोबरच माझं मन तेही मी तुम्हाला अर्पण केलं, मग व्यावहारिक पांगुळ धन आणखी कोणतं? मी दीन, माझा तुम्ही अंगीकार केलात. मी माझं सर्वस्व तुम्हाला दिलं. मी तू पण हरवलं. आता तळवटीला तर काहीच उरलं नाही. आखी आख उडून गेला आणि शून्य भाग खाली तळी उरला. तो तर गुरुकृपेनंच लाभला, मग आता काय उरलं? अनसूयेचं हे चतुर बोलणं ऐकून अत्रीमुनी खुश झाले. त्यांनी अनसूयेची पूजा केली. तिच्या कपाळावर कुंकू रेखलं, वस्त्रभूषणं तिला दिली, कंठातला कंठा काढून घातला, नारळ केळ प्रसाद दिला आणि तुला निर्विकल्पता मिळो असा आशीर्वाद दिला. पुन्हा मंत्रघोष करून गुरुतीर्थाची पूजा करून त्या तीर्थाचं त्रिमंत्र पान केलं आणि अनसूयेला दिलं. तिघांनी घेतला आणि उत्तर पूजा केली. पुनरागमनायच असं म्हणून सर्व देव बोळावले. श्री दत्तात्रेयानं ताटात प्रसाद घेऊन वाटला आणि सर्व ब्राह्मणांना, ऋषीमुनींना भोजनास आमंत्रण दिलं. अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील श्री नारद पुराण संमत 33वा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.